गडचिरोली जिल्ह्यात 3 दिवसापासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत। शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिकाचे नुकसान कापूस, भात, मिरचीचे होत आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे अवकाळी पाऊस जे आहे ते 2 दिवसापासून पडत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात हीच परिस्थिती आहे। हातात आलेले पिकाचे नुकसान जे आहे ते आपण बघू शकतो कशा प्रकारे झालेले आहेत। अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 5 दिवसा अगोदर 1 दिवस पाऊस होता, नंतर परवाच्या रात्री, काल रात्री आणि आजही पाऊस सध्या दुपारी आलेला होता आणि गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, भामरागड, कुरखेडा, सिरोंचा या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले। गडचिरोली जिल्ह्यात भात, कापूस आणि मिरचीची शेती सर्वात जास्त शेतकरी करीत असतात, परंतु हातात आलेले पीक जे आहे ते वाया जात असल्यामुळे शेतकरी उदासीन आहेत। कारण की आता 15 ते 20 दिवसात या शेतीची कापणी आहे आणि अनेक कापण्या ज्या आहेत ते ऑक्टोबर शेवटपासून नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत होत असतात, परंतु सध्या अवकाळी पाऊसमुळे शेतीत पाणी साठलेले आहे आणि जास्त पाणी भात शेतीत साठल्यामुळे भात शेती जी आहे ते खराब होते। या कारणाने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उदासीन आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते चिंतित आहे, कारण की सुरुवातीला जे आहे ते पावसाचा मोठा फटका बसला होता। त्यानंतर आता सध्या अवकाळी किंवा परतीचे जे पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे बेहाल होत आहेत आणि राज्य सरकार याकडे काहीतरी विचार करून पंचनामे करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।